कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय. मात्र असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं महायुतीचे नेते म्हणतात. राज्य पातळीवरच फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली आहे. बघूया. महानगरपालिका निवडणुकींचा बिगुल आहे तो कोणत्याही क्षणी सुरू होईल. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती होणार हे जवळपास ठरलेलं आहे आणि त्याचा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे. हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि त्या फॉर्म्युला संदर्भात तिन्ही म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बीजेपीचे नेते महेश जाधव साहेब आहेत. मला सांगा, एक फॉर्म्युला समोर आलेला आहे म्हणजे 33 आणि 15. काय हा फॉर्म्युला खरा आहे, काय नेमकं सांगा. आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या माध्यमातून येणारी महापालिका निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे. या दृष्टिकोनातून प्राथमिक बैठका सुरू आहेत, पण अजून अंतिम स्वरूप कुठल्याही गोष्टीला युतीच्यामध्ये जागा वाटपाचं अंतिम स्वरूप आलेलं नाही. पण गेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं कुठल्या पक्षाकडे किती जागा होत्या त्या पद्धतीनं वाटप व्हावं अशी एक चर्चा सुरुवातीला आहे, परंतु अंतिम अजून काही जागा वाटपाचं ठरलेलं नाही. आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचं कुठल्या प्रभागात ताकद आहे हे बघूनच जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरेल असं मला वाटतं. आता बघा, महेशरावने आपली भूमिका मांडली, तीच भूमिका माझी देखील तशीच आहे. कारण का आमच्याकडेच देखील संख्याबळ इलेक्शनला लढवण्याच्या संदर्भात त्या पद्धतीनं प्राबल्य आहे. म्हणून आमची देखील मागणी आहे की आम्हाला देखील 35 किंवा 40च्या आसपास जागा मिळाव्यात. अपेक्षा करणं काय हे वावगं नाही, परंतु अपेक्षा करणे हे काय प्रत्येकाचा हक्क असतो. परंतु महायुतीचे जे आमचे प्रमुख आमचे नेते मंडळी आहेत ह्याच्यावर पूर्णपणे ज्या काही गोष्टी असतील त्या डिसिजन ते घेतील आणि फॉर्म्युला ठरेल. की आम्ही आता महायुती म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये अतिशय ताकदीनं लढलोय. आमचा राष्ट्रवादीचा कोणी उमेदवार नसताना घराघरामध्ये जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे आणि या गोष्टीची निश्चितपणानं दोन्ही आमच्या पक्षांना जाणीव आहे आणि आम्ही एकसंघ आहे. आज तरी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची अशा पद्धतीनं चर्चा झालेली नाही की 33 आणि 15 असं कुठल्याही, कारण मी शहराचा अध्यक्ष आहे, सुजित भाऊ जिल्हा प्रमुख आहेत, आमचे महेशराव अतिशय सिनियर भाजपचे नेते आहेत. तर असं कुठलाही फॉर्म्युला आमच्यासमोर अजून आलेला नाही. आम्ही महायुतीबाबत 100% सकारात्मक आहे. आम्ही लढू आणि महायुती म्हणून लढू आणि निश्चितपणानं या कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकू. तर याला समोर जाताना जे काही पक्ष असतील त्या सगळे स्ट्रॉंग उमेदवार लागणार आहेत. नाही, उमेदवार प्रत्येक पक्षाचे स्ट्रॉंग उमेदवारालाच उमेदवारी मिळेल, पण ही जरी प्रभाग रचनेची पहिली निवडणूक असली तरी प्रत्येक पक्षानं तयारी चांगली केलेली आहे. आता बघा, भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये विशेष करून, राष्ट्रवादी आहेच पण विशेष करून 2 पक्षामध्ये खूप लोकांचा ओढा आहे. पक्षामध्ये प्रवेश करण्याचा ओढा एवढा वाढलेला आहे की आम्हाला आता कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे, त्यांच्या म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर काँग्रेसची अशी दयनीय अवस्था या ठिकाणी होईल असं मला वाटलं नव्हतं. पण या निवडणुकीत सगळे पक्ष ताकदीने उमेदवार देतील. आमच्या महायुतीच्या माध्यमातून व्यवस्थित नीट जागेचा निपटारा आणि वाटणी आम्ही करू. आणि आदिल फरास म्हणाले त्याप्रमाणे महायुतीचा झेंडा यावेळेला कोणी ज्योतिषाची गरज नाही, 100% महायुतीचा झेंडा फडकेल आणि चांगले उमेदवार आम्ही निवडून देऊ. जे या अगोदर जे काही चाललं त्याचं चाललं, पण या वेळेला मात्र कोल्हापूरचा पुढच्या 5 वर्षात कायापालट होईल आणि चांगली समिती कमिटी त्या सदस्य या महानगरपालिकेत जातील. महायुतीची चांगली तयारी झाल्या. आमदार क्षीरसागर साहेब, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी परवाच डिक्लेअर केल्यानंतर एक थोडंसं हायसं वाटतंय. आणि ह्या तिन्ही पक्षांचा आम्ही एक अभ्यास केल्यानंतर असं इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या कुठल्याही उमेदवारावरती हे होणार नाही, अन्याय होणार नाही हे निश्चित आहे. इनकमिंगच्या अनुषंगाने आत्ता जे आमच्याकडे जे प्राबल्य संख्याबळ आहे ते आता 12 ते 14च्या आसपास आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत आपण व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीचे उमेदवार समाजाच्या दृष्टिकोनातून निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून चांगले उमेदवार देण्याचं काम शिवसेना ही प्रामुख्याने करेल. ही होणार आहे ठरले. युती ही होणार काय म्हणजे युती का होऊ नये. आता ते पहिली काय राष्ट्रवादी आणि जे काय काँग्रेस म्हणजे धर्मवीरची जोडी होती ते आता धरमजी गेलेत, त्यामुळे आता तिकडे मुश्रीफ साहेब तिकडे काही विषयच नाही ना जायचा. त्यामुळे मला असं वाटतं की
चंद्रकांत दादा पाटील, मुश्रीफ साहेब या दोघांना खूप रिस्पेक्ट आहे सगळ्यांचा, आणि राजेश क्षीरसागर साहेब हे आणि आबिटकर पालकमंत्री हे सगळे वरचे मोठे नेते आहेत, आणि हे सगळे एकत्र उठणं बसणं आहे, सगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्र जाणं येणं आहे. त्यामुळं युती व्हायला काय अडचण नाही. थोडं आमचं भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की आम्हाला जरा जास्त वाटा मिळावा. बघा, शेवट आम्ही कागलच्या ठिकाणी सगळ्या 12 फॉर्म भरलेले सगळे मागे घेतले. एक पण भाजपचे उमेदवार तिथं कागलमध्ये आम्ही लढलो नाही. का तर मुश्रीफ साहेबांचं आणि तिथं त्या ठिकाणी आम्ही संधी दिली. तसं मुश्रीफ साहेब इथं कोल्हापुरात आम्हाला सहकार्य करतील अशा अपेक्षा का करू नये आम्ही. 2005 सालापासून नामदार हसन मुश्रीफ साहेबांची सत्ता या महानगरपालिकेवर राहिलेली आहे, आणि 2010 पासून आम्ही पक्षाच्या चिन्हावरती लढवलो. 2010 साली आमचे 26 नगरसेवक होते, आणि मागच्या वेळेला 2015ला आमचे 15 नगरसेवक झाले. मुळामध्ये 7 महापौर हे राष्ट्रवादी चिन्हावरती आलेले आहेत. 11-12 स्थायी समिती सभापती चिन्हाचे झालेले आहेत. उपमहापौर 11-12 झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शहरानं कायम आशीर्वाद दिलेला पक्ष आहे, सत्तेवर राहिलेला पक्ष आहे. आता मागं काय होतं, ती युती होती. त्यावेळेला सगळी राज्यातली समीकरणं, देशातली समीकरणं वेगळी होती. आणि आता आमची जी आहे, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, ह्या तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी एकसंघ महाराष्ट्र महायुतीच्या माध्यमातून चालवायचा ध्येय ठेवलेला आहे. आणि ती भावना आमच्या निश्चितपणे आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. शेवटी वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निवडणुका लढून महायुतीचा झेंडा फडकू. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवरती चर्चा आहे ती सुरू झालेली आहे. मात्र अजून अंतिम शिक्कामोर्तब आहे हे झालेलं नाही, ते लवकरच होईल. आणि ज्या पद्धतीचा फॉर्म्युला समोर होते ते गेल्या वेळीचे जे काही बलाबल होते त्याच्यामध्ये 4-5 जागा आहे. प्रत्येकाची अपेक्षा असणार आहे की आपल्याला वाढवून मिळाव्या, तशीच अपेक्षा या नेत्यांनी देखील व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.